नक्कीच आशिष साहेब जवळजवळ आज आम्हाला 5-10 वर्ष जेव्हापासून या पीओपीवर जे बंधन येतात तेव्हापासूनच आम्हाला सहकार्य करतायत आणि आतापर्यंत ज्या काही आम्ही मिटिंग घेतलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या मूर्तिकारांनी, मंडळांनी तसेच सर्व कामगार संघटनांनी त्यांनी आपली उपस्थिती दाखवलेली आहे आणि त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिले आहे की का कोणत्याही प्रकारची पीओपी वरती निर्बंध येणार नाही, कारण राज्य सरकार आपल्या सोबत आहे, हे राज्य हिंदूंचे आहे आणि स्वतः त्यांनी मुख्यमंत्र्यांची परमिशन घेऊन त्यांनी इथे वक्तव्य केलेलं आहे की पीओपी कोणत्याही प्रकारचे निर्बंध येणार नाहीत. तसेच नगरपालिका ज्या आता सक्ती करत आहे की शाडू माती ह्यांच्यावर देखील ते निर्बंध लादण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आज आमच्या मूर्तिकारांच्यात एक ऊर्जा निर्माण झाली आहे की आम्हाला असा आशा नाही, एक इच्छा आहे की येणारा भाद्रपदाचा गणेश उत्सव आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करू. नक्कीच आज महाराष्ट्रातील राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक, मूर्तिकार मंडळ, लालबाग मंडळ, परळ मंडळ आणि असे बरेच मंडळ आहे, तसेच कामगार संघटना आणि जे काही भक्त आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात इथे येऊन त्यांनी आपली व्यथा सांगितलेली आहे आणि आज जे आशिष साहेबांनी तसेच आदित्यताई तटकरे यांनी जे आपलं त्याही आम्हाला जे काही सल्ला दिलेला आहे, बहुमोलाचा सल्ला, त्यावरून आम्हाला असं वाटतं की आमचा उत्सव कायमस्वरूपी टिकणार. हरिओम. गणपती बाप्पा मोरया. आज सगळ्यांचा उत्सव बघून हा जो उत्सव साजरा झालाय हा आशिष शेलार यांनी पाठबळ दिल्यामुळे सर्व गणेश भक्त आणि मूर्तिकार संघटना वगैरे एकत्र आले आणि आज महाराष्ट्राचं सरकार आहे ते पण आपल्या पाठीशी उभं राहिलं. ही सगळ्यांची आपली एकजूट म्हणून आलेली ही आलेल्यामुळे हे शक्य झालं. अशाच प्रकारे प्रत्येक जणांनी आपल्या हिंदू सगळ्यांनी मिळून एकत्र यावं आणि हिंदूच्या सणांना जे कोणी हाणून पाडताय त्यांना प्रत्युत्तर द्यावं हीच परमेश्वराकडे इच्छा. गणपती बाप्पा मोरया. हा जो एल्गार बघितलाय ना, हा जो सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातून जे सगळे मूर्तिकार बांधव, मूर्तीचे कारागीर सगळे आलेले आहेत, हे एकंदरीत पाहता ही म्हणजे जो आमच्या सगळ्या मूर्तिकारांचा विजयच म्हणावा लागेल. येणारा जो भाद्रपद गणेशोत्सव आहे तो त्याच थाटामाटात होणार आहे. थोडक्यात मी आता जास्त वेळ घेत नाहीये, पण जगातील 2 नंबरचा जो उत्सव म्हटला जातो म्हणजे क्रमांक 2चा लागतो तो मुंबईचा गणेशोत्सव लागतो. जर पीओपी वरती जर बंदी आली तर 2 आणि 3 फुटाच्या मूर्तीने ती भव्यता होणार नाही आहे. लालबागचा राजा म्हणा, गणेश गल्ली म्हणा, अर्थात मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिन्ह, असे बरेच आहेत. आपल्या जिथे आपण उभे आहोत तिथला 38 फुटाच्या मूर्त्या, ती भव्यताच नष्ट होऊन जाईल आणि हीच खरी गोम आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, मी देखील एक मूर्तिकार आहे, लोअर परेलला माझा हे आहे, कारखाना आहे, पण आमच्याकडे मातीच्या देखील मूर्त्या असतात, मंडळाच्या मोठ्या देखील मूर्त्या असतात. कुठच्याच माध्यमांना आमचा विरोध नाही आहे. दोन्ही हे मूर्तिकारच आहेत, मातीवाले आहेत, पीओपी वाले, दोन्ही मूर्तिकारच आहेत. परंतु कुठच्याही जे मूर्तिकार आहेत त्यांच्या हातावरती पोट आहे, त्या पोटावरती फक्त मारू नका एवढंच सरकार चरणी आमचं म्हणजे सरकारच्या दरबारी आमचं म्हणणं आहे. तेवढं ऐकून घ्या. आणि कायमस्वरूपी ही जी कटकट आहे, बरोबर की नाही, दरवर्षीचा जी कटकट आहे, जो आमच्या मागे जो मनस्ताप आहे की पीओपी बंद, आणि त्यावेळी जे काही सगळं घडलं जातं ते न होता कायमस्वरूपी याचा सोक्षमोक्ष लागून ही पीओपी बंदी कायमस्वरूपी उठली पाहिजे एवढंच सगळ्या मूर्तिकारांच्या तर्फे मी म्हणतो. गणपती बाप्पा. 100% आज आम्हाला आशिष शेलार साहेबांनी खूप मोठा दिलासा दिलेला आहे. जो कोर्टाने बंधन घातला होता आमच्या या पीओपी वर, त्याबद्दल आशिष शेलार साहेबांनी खूप चांगला मार्गदर्शन दिला आणि आम्हाला जो शब्द दिलाय की येत्या 20 तारखेपर्यंत 20 मार्चला जो निर्णय आहे तो आपल्या बाजूने लागेल आणि पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये गणेशोत्सव साजरा जोरदार होईल. याबद्दल आम्ही पुन्हा एकदा आशिष शेलार साहेबांचे आमच्या गणपती मंडळातर्फे त्यांचा आम्ही आभारी आहोत की त्यांनी आम्हाला वेळातील काढून आमची बाजू मांडून आमची बाजू ऐकली. कारण साहेब म्हणायचं तर पीओपीचा कुठल्या प्रकारचा हानिकारक नाही आहे पर्यावरणाला, कारण पीओपी ही हानिकारक नाहीच आहे आणि त्याबद्दल आशिष शेलार साहेबांनी सांगितलं की याबद्दल कुठल्या प्रकारचा पीओपी मार्ग हे नाही आहे आणि एकदम पूरक आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी आशिष शेलार साहेबांचं व आमच्या अमरावती विभाग असो, महाराष्ट्र राज्य असो, मूर्तिकार संघटनेतर्फे पुन्हा एकदा मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी वेळात वेळ काढून आदित्य तटकरे साहेब असेल चेहऱ्यावर एक हसू असं निर्माण झालेला आहे, रौनक दिसायला
शंभर टक्के जे आशिष शेलार साहेबाई, आदिती तटकरे साहेबाई जो आम्हाला मार्गदर्शन केलं व आम्हाला जे मोलाचा साथ दिलं त्याबद्दल आमचा चेहरा काय पूर्ण महाराष्ट्राचा मूर्तिकार देखील अतिशय खुश आहे. आणि येणाऱ्या काळात गणपती उत्सवात जोरात साजरा होईल यातील मात्र शंका नाही. खरं सांगायचं तर राज्य सरकारचं पाठिंबा आमच्या बाजूला पूर्णपणे आहे. आणि आशिष शेलारांनी आणि याच वेळेला नाही तर आमची 4 वेळा त्यांच्यावर मिटिंग झाली. प्रत्येक वेळेला ते आम्हाला अत्यंत चांगलं सहकार्य केलेलं आहे. प्रत्येक वेळेला ते बोलले की तुमच्या मूर्तींचं जे प्रश्न आहे ते मी सोडवण्याचं माझ्या हाती घेतलेलं आहे, त्याची चिंता करण्याचं कारण नाही. एवढं सहकार्य त्यांचं आम्हाला आहे की खरोखर त्यांचं ऋण बोलावं तेवढं कमी आहे. प्रत्येक वेळेला आमच्या जवळजवळ 4 ते 5 त्यांच्यावर मिटिंग झाल्या. प्रत्येक मिटिंगमध्ये त्याने आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं की त्यांनी सांगितलं असे प्रसंग आम्ही बरेच दूर केलेले आहेत. तुमच्यावरचं जे काय महाराष्ट्रवाद प्रसंग आलेला आहे तोही आपण दूर करू. विश्वास मुख्यमंत्र्यावर ठेवा, विश्वास या राज्य सरकारवर ठेवा आणि तुमच्या बाप्पावर ठेवा असं ते सांगितलं. म्हणजे आज प्रसन्न असं झालो, जे काही लालबाग मधून जे काही आमचे मूर्तिकार आले होते मंडळवाले, त्यांनी सुद्धा एवढा मोठा सपोर्ट दिलं की काही झालं तरी आपला हा उत्सव कायमस्वरूपी उंच मूर्तींचा सुरू ठेवू असं सांगितलं. तर आमच्या मनामध्ये एवढं आनंद झाला की जर आमच्या पाठीमागे मंडळवाले असतील तर आम्हाला भीती कशाची. घरगुती मंडळ तर होणारच आहेत, घरगुती गणपती मांडणारच आहेत, पण विरोध कुणाला आहे तर उंच मूर्तीला विरोध आहे. आणि उंच मूर्तीवाले आम्हाला सहकार्य केलं, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत म्हणजे आम्ही मूर्ती घडवायला तयार झालो. म्हणजे आम्हाला मूर्ती घडवायला हरकत नाही. सगळेच मला वाटते किती 65,000 मंडळाने आम्हाला पाठिंबा दिला. पाठिंबा 65,000 मूर्ती मंडळाने दिल्यानंतर आमचं प्रश्न सुटलं असं आम्हाला वाटायला लागलं. कानाकोपऱ्यातून मूर्तिकार आले म्हणजे तुम्हाला खरं सांगायचं आमची महाराष्ट्राची एक संघटना आहे आणि महाराष्ट्राच्या संघटनेच्या बाबतीमध्ये आमची विचार विनिमय नेहमीच असतो. आणि ती विचार विनिमय सगळ्यामध्ये आम्ही पोहोचवली की आपल्याला आज संमेलन इथं महासंमेलन भरायचं आहे, गणपती बाप्पाला साकडं घालायचं आहे आणि त्यासाठी संबोधित करण्यासाठी आशिष शेलार साहेब येणार आहेत आणि सर्वही आशिष शेलार येतील आणि संमेलन अत्यंत चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. म्हणून जरा मला वाटते 33 जिल्ह्यातून लोक या मुंबईमध्ये आलेले आहेत.